14 एप्रिल ते 14 मे सूर्य हा मेष राशीमध्ये असणार आहे, बलवान असणार आहे, कारण तो उच्च राशीमध्ये असणार आहे. कसा जाणार आहे कन्या राशीच्या लोकांसाठी येणारे हे दिवस हे मी तुम्हाला सांगणार आहे. कन्या राशीच्या लोकांसाठी येणारे दिवस फार छान जाणार आहेत, कारण 8व्या घरामध्ये राशी परिवर्तन सूर्याचं होत आहे. असं तर 8वं घर आपण खास मानत नाही, पण इथे लक्षात घ्याल की 8व्या घरात सूर्य हा उच्च होतो आणि सूर्य हा तुमच्या 12व्या घराचा स्वामी आहे. 12वं घर आणि 8वं घर याला विपरीत राजयोग म्हणतात जेव्हा सूर्य इथे येतो. त्यामुळे नक्कीच मान सन्मान वाढेल, ऑफिसमध्ये चांगल्या गोष्टी तुमच्याबरोबर होतील, धनसंपत्तीचा सुद्धा योग आहे, प्रमोशन, जॉब ऑपॉर्च्युनिटी याही गोष्टी आहेत. अचानक कुठून तरी अडकलेले पैसेसुद्धा मिळतील. हां, खर्च पण होईल, पण त्याही बाबतीत हा जो राशी परिवर्तन सूर्याचं झालं आहे ते नक्कीच छान होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, काही वेळा असं सुद्धा होईल की तुम्हाला असं वाटेल की प्रेशर झालं आहे, प्रेशर जास्त कामाचं वाढलेलं आहे, त्यामुळे ऑफिसमध्ये पॉलिटिक्स होते किंवा काय होतं, तरीसुद्धा हे वर्ष तुमच्यासाठी चांगलंच आहे. राहू हा 6व्या घरामध्ये आहे, त्यामुळे शत्रूवर मात करणार आहे. भले काहीही झालं तरी विजय मात्र तुमचाच आहे. स्पेशली ज्यांच्या कोर्ट केस सुरू असतील, काही खटले असतील, त्यांच्यासाठी तर नक्कीच चांगला योग आहे. यावेळेला तुमच्या बाजूने निकाल लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर काही जुना आजार असेल किंवा काही गोष्टी तुम्हाला असं वाटत असेल की ऑपरेशन करावं, तर नक्की हा काळ फार चांगला असेल. जर तुम्हाला तशा काही ट्रीटमेंट घ्यायची असतील तर हा काळ खूप छान असणार आहे. त्यामुळे नक्की त्याचा लाभ घ्या आणि चांगल्या गोष्टी करा. थोडंसं ओव्हर थिंकिंग वाढेल किंवा तुम्ही थोडेसे जास्त विचार करू शकता, झोपेचा त्रास होईल, थकवा वाढेल. काही जणांना छाती रिलेटेड ज्या इन्फेक्शन असतात त्या होऊ शकतात किंवा पोटाचे आजार होऊ शकतात. त्यामुळे त्याही गोष्टीची थोडीशी काळजी घ्या. स्वतःच्या हेल्थची काळजी घेणं हे जास्त गरजेचं आहे, कारण इथे सुद्धा खर्च दाखवत आहे थोडाफार. पण सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की हजबंड वाईफचे रिलेशन तुमचे चांगले होतील. थोडंसं समजून घेणे जास्त गरजेचं आहे, कारण कधी कधी चिडचिड, राग हाही वाढू शकतो. पण धनसंपत्तीसाठी, जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी, काही तुम्हाला जर रिस्पॉन्सिबिलिटी काही ऑफिसमध्ये असणार आहे त्याहीसाठी खूप चांगला काळ आहे. तर नक्की ह्याचा वापर करा. उपाय जे दिलेत त्याचा उपाय करा. उपायाने नक्कीच गोष्टी चांगल्या होतील आणि काळात सुवर्णसंधी आहे, नक्कीचा फायदा घ्या. बेस्ट ऑफ लक.